जशी जशी Recording सडपातळ in आहे progress. तशीच मी ठेवायला म्हणून. आणि पण मला जे मी खातीये किंवा जे मी खातोय त्याच्यातनं मला कम्फर्ट मिळतोय. कारण फूड इज कम्फर्टिंग हे लहानपणापासूनच आणि वी आर प्रोग्राम्ड ऑल्सो दॅट वे, की मग आपण कम्फर्ट शोधायला जातो फूडमधनं. मग ते खूप खायचं आणि मग खूप खाल्ल्यामुळे मग आता माझं वजन वाढेल का ह्या गिल्टनी मग यू पर्ज इट आउट. म्हणजे इंड्यूस करायचं की जाऊन असं करून ओकायचं बापरे. किंवा लॅक्झेटिव्हज घ्यायचे, की म्हणजे ज्यांनी तुम्हाला सारखी 2-3 वेळा शी होईल. किंवा डायुरेटिक्स घ्यायचे, की कारण तुम्ही शू होते तेव्हा पण तुमचं वजन कमी होतं ना आपण वेन वी पी. तर तसं प्रकार करायचे किंवा एनिमा घ्यायचे. असे बरेच त्याच्यात प्रकार असतात. दॅट इज बुलिमिया नर्वोसा, की एकीकडे तुम्ही भयंकर जास्त खात आहे आणि मग ते गॉर्ज अँड पर्ज असं करताय, की खायचंय आणि मग ते काढून टाकायचे, ओकून टाकायचे बाहेर किंवा कुठल्या तरी मार्गाने यू हॅव टू रिमूव्ह इट फ्रॉम युअर बॉडी. कारण तुम्हाला एक त्याचं वाईट पण खूप वाटत असतं आणि तुम्हाला वजन तुम्ही जसे दिसताय ते बदलायला नको हवं असतं. आणि इमोशनल पण खूप जास्त भाग आय आहेच थिंक मुलांच्या बद्दल एक बुलिमियामध्ये. दोन ते पॅरामीटर्स आपल्याला लावता येतील, की वाढीचं वय जेव्हा आहे मुलांचं, शारीरिक वाढीचं, म्हणजे टिपिकली मुलांसाठी 16, 17, 18 वर्षापर्यंत, मुलींसाठी 15, 16 वर्षापर्यंत, की जेव्हा तुमची उंची वाढून फायनल स्टेजला पोहोचणं अपेक्षित आहे. तर त्या वाढीच्या वयामध्ये मुलांचं वजन कमी होणं अपेक्षित नाहीये. तर पूर्ण उंची न वाढ झालेलं मूल जर तुमचं त्याचं वजन कमी होत असेल, तर हा क्लिअर रेड फ्लॅग आहे. हो, ओके. लेट अस अज्युम की 5 फुटाचा मुलगा आहे किंवा 5 फुटाची मुलगी आहे आणि तिचं 85 किलो वजन आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय वजन कमी करा, तर गोष्ट वेगळी. हं, हं. रेग्युलर नॉर्मल मूल आहे तुमचं, हो. कदाचित थोडं चबी दिसतं आहे पण ओव्हरवेट नाही आहे हं, आणि उंची वाढीच्या वयामध्ये त्याचं वजन कमी होत आहे. हं. हा धोक्याचा भाग आहे. जी कुठली वाढीच्या वयातली मुलं वजन कमी करायचा प्रयत्न करत आहेत, ती जर मुलगी असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे, हं. पिडियाट्रिशियनशी. हा पहिला भाग. हो. दुसरा जो भला मोठा लाल झेंडा आहे तो म्हणजे ज्या मुलींची पाळी चालू झालेली आहे, एस्टॅब्लिश झालेली आहे आणि आता पाळी इरेग्युलर झाली आहे किंवा बंद झालेली आहे. कारण साधी गोष्ट अशी आहे की तुमचं शरीरामधला एक इंटेलिजन्स आहे. जेव्हा तुम्ही अन्न खाणं कमी करता तेव्हा शरीरामधल्या न्यूट्रिएंट्सची लेव्हल काय आहे ह्याच्यावरनं शरीर स्वतःच्या प्रक्रिया ठरवत असतं. हं. जेव्हा तुम्ही खाणं अशा प्रकारे या वयात आलेल्या मुली सडनली कमी करतात, तेव्हा शरीराला आतमध्ये असं वाटतंय, त्याला बाहेर किती अन्न अवेलेबल आहे हे दिसत नाहीये. हो. त्याला असं वाटतंय की हा दुष्काळ पडलेला आहे, हं. अन्न नसणार आहे. कारण माझे फॅट स्टोअर्स मला वापरावे लागत आहेत, मला माझ्या मसल्स ब्रेकडाऊन करून ती एनर्जी वापरावी लागते. कारण दैनंदिन जीवनासाठी लागणारी एनर्जी मला अन्नाच्या रूपात मिळत नाहीये. ते मला जसं आपण फॅमिली सिल्व्हर विकणे की जमिनीचे तुकडे करून विकावे लागत आहेत, खायला पैसे नाही आहेत, ही जेव्हा शरीराला परिस्थिती जाणवते तेव्हा ज्या नॉन इसेन्शियल गोष्टी आहेत त्या शरीर शटडाऊन करतं. हं, तर हं. त्यातली रिप्रोडक्शन ही सर्वात नॉन इसेन्शियल गोष्ट आहे. हो. त्याच्यामुळे द फर्स्ट थिंग टू शट डाऊन इज गोइंग टू बी युअर रिप्रोडक्शन. त्याच्यामुळे ज्या मुलीची नियमितपणे पाळी येत होती आणि सुरू झाली की सुरुवातीचं वर्षभर ती अनेकदा इरेग्युलर असते, तो भाग वेगळा. पण जिची नियमित काहीतरी सायकल्स चालू झाले होते आणि आता तिची पाळी बंद पडली आणि 3 महिन्याच्या वर हा प्रकार गेलेला आहे, तर यू आर लुकिंग ॲट समथिंग व्हेरी सिरियस. रुटीनली क्लिनिकमध्ये माझ्याकडे गायनेकोलॉजिस्टकडनं किंवा पिडियाट्रिशियनकडनं रेफर झालेल्या अशा प्रकारे तरुण मुली येतात, 14, 15, 16 वर्षाच्या असतात, की वर्ष वर्ष पाळी आलेली नाही.
आणि आम्हाला assessment सगळे केले, इन्सुलिन रेझिस्टन्स वगैरे काही नाहीये, पण तरीही लाईक पिरियड इज गॉन. त्या मुलीला आई वडील नसताना जेव्हा तिचा इंटरव्ह्यू घेतला, तर तिला बिकॉज टीनेज जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांचं जे म्हणजे आपण स्क्रीनिंग करतो फॉर ईटिंग डिसऑर्डर्स तसं डिफॉल्ट करतो. तर त्यांना हो. प्रश्न विचारतो की तुम्हाला खायला आवडतं का, किंवा खाण्याबद्दलचे तुमचे काय विचार आहेत, शरीराबद्दलचे काय आहेत, असे बरेच त्याचे स्क्रीनिंग टेस्ट टूल्स अँड टेस्ट असतात. तर तसं विचारलं जातं. तर तेव्हा आणि मग तिच्या हातावर इथे असे कॅल्युसेस असतात आलेले. सगळ्यांनाच येतात असं नाही, पण इथे असे घट्ट किंवा असं स्कार असतात, त्याला रसेल्स कॅल्युस म्हणतात. तर तसं होतं. तेव्हा मग वी फाउंड आउट की तिला बुलिमिया नर्वोसा आहे, अँड देन शी गॉट अ सायकॅट्रिक सायकोथेरपी. बरेचदा डेंटिस्टकडनं सुद्धा ही लोक पोहोचतात, ओ. कारण उलट्या करून करून दाताचा जो आतला भाग आहे, जो आपल्याला दात घासताना कधीच दिसत नाही, हो. तो ऍसिडमुळे डॅमेज झालेला असतो. हो. कारण जे तुम्ही ऍसिड स्टमक मधलं बाहेर काढता आहात हो. उलट्या करताना, तर ते आतून असे चॉक सारखे झालेले दात असतात. सो या ज्या सर्व गोष्टी आहेत, माझ्या मते एक हे आपल्याला पुन्हा आपण आपले बरेचसे वाचक आपले प्रेक्षक हे मध्यमवर्गीय आहेत, उच्च मध्यमवर्गीय आहेत. मुलाची वेगळी खोली असणे, त्याला एक अटॅच टॉयलेट असणे, दार बंद करायची सोय असणे, त्यांच्या रूममध्ये म्युझिक सिस्टीम असणे की जी त्यांना खूप मोठ्या आवाजात लावायची परवानगी आहे. माझ्या मते या प्रत्येक गोष्टीकडे ना आपण पालकांच्या दृष्टिकोनातून न बघता ते मूल या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. मला जर हे बॉडी इमेज इश्यूज आहेत, हो. हे मी माझ्या आईवडिलांशी नाही बोलणार आहे. मला जर उलट्या काढायच्या आहेत तर मला माहिती आहे ना माझ्या आईवडिलांचा अन्नाचा ॲटिट्यूड काय आहे, ते मला खाऊ घालायला बसलेले आहेत. हो. मी हे त्यांच्या देखत नाही करणार आहे. मी दार बंद करणार आहे, मी म्युझिक लाऊड लावणार आहे, मी बाथरूममध्ये जाणार आहे, माझ्या बाथरूममध्ये ती मी ओकारी करून टाकणार आहे. त्याच्यामुळे जेवणाच्या ताटावरून उठल्यावर पुढच्या 15 मिनिटात अर्ध्या तासात जेव्हा मूल एकांत शोधतं आहे, टॉयलेटमध्ये जातं आहे, काहीतरी गडबड आहे. हम्म. हम्म. हा माझ्या मते हा जो अवेअरनेस आहे ना, हा गरजेचा आहे. हो. तुम्ही जर तुमच्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, मीटिंगमध्ये, टी व्हीमध्ये जर अडकून पडले नसाल तरच तुम्हाला हे दिसणार आहे. हो. हो. जर माझ्या घरात काय चाललं आहे याचं जर मला भान नसेल ॲब्सोल्युटली. तर हे नाही होणार आहे. माझ्या मुलांचा मीच पहारेकरी आहे ना. हो. जर हे मी नाही बघितलं तर कोण बघणार आहे? माझं मूल किती खातं आहे, तरी त्याचं वजन वाढतं आहे का नाही, तो असा परवापर्यंत ही बरी होती, ही आता सारखी उभी का राहते, ही सारखी खाली जाऊन चक्रा का मारत असते, हिने पिडोमीटर का हातावर घातलेला आहे, मला तर बरी दिसते आहे तरी ही का वजन कमी करायचा प्रयत्न करते आहे. हे जे विचार आहेत हे पालकांनी करणं गरजेचं आहे. हे जे ब्लाइंड साइडेड जो प्रकार चाललाय की डोळे बांधून चालत आहेत आणि मग भिंतीवर डोकं आपटलं, डोकं फुटलं की एकदम जागे होत आहेत, हे योग्य नाही आहे. हम्म. हम्म. मला याबाबत एक विचारावं असं वाटतं की ना, आता कारण सगळेजण आता ना ते कॉन्शियस झालेत. म्हणजे आता आपण काय खातो आहे याच्याकडे लक्ष आहे, आपण कॅलरीज किती इन करतो आहे, योग्य व्यायाम करतो आहे का, त्याच्यामुळे सतत ते मॉनिटर करण्याची ना मे बी आता ते कल्चर बनत चाललंय, ते सतत मॉनिटर करणं. म्हणजे प्रत्येकाच्या हातात ते घड्याळ आहे, प्रत्येकाचा स्टेप काउंट माहिती आहे, मग वेगवेगळे ॲप्स आहेत, त्या वेगवेगळ्या ॲप्सवरती लोक त्यांचा स्टेप काउंट शेअर करत आहेत आणि ते रुटीन बनलं आहे. तर मे बी पालकांसाठी पण किंवा इतर लोकांसाठी पण ना इट इज बिकमिंग पार्ट ऑफ देअर रुटीन की इतकं करणं, या गोष्टींकडे लक्ष ठेवणं. तर केव्हा त्याचं डिसऑर्डरमध्ये रूपांतर होतं ना, हे कदाचित कळण्याची लाईन फार धूसर आहे. तर त्याच्याकडे काय पद्धतीनं पाहिलं जाऊ शकतं? काय ॲक्च्युली पालकांनी आधी समजायला हवं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ना, न्यूट्रिशनचे बेसिक्स हे 5वीत शिकवले जातात. इनफॅक्ट CBSE आणि आता तर 4थीत शिकवले जातात. आपणही शिकलो होतो. मी जेव्हा आई व्हायचं ठरवलं, किंवा तुम्ही जेव्हा आई बाबा आता होणार आहात, तर तेव्हा तुम्ही जरा न्यूट्रिशनचं रिफ्रेशर केलं पाहिजे, समजलं पाहिजे. कारण सगळ्या कॅलरी सारख्या नसतात. दे आर नॉट मेड इक्वल. कॅलरीज कमिंग फ्रॉम युअर प्रोटीन्स, कॅलरीज कमिंग फ्रॉम हेल्दी फॅट, कॅलरीज ज्या भाजीतनं येत आहेत, म्हणजे कॅलरी वाईट आहे अशातला भाग नाही आहे. ऊर्जा येते, एनर्जी येते, आपल्याला गरज आहे त्याची. जेव्हा आपण कॅलरीज घेत नाही आहे, एक्स्ट्रीम जेव्हा म्हणजे फास्टिंग करतोय किंवा एक्स्ट्रीम तुम्ही खाणं कमी करताय, तेव्हा हा आजार होत आहेत, राईट. तर त्याचं जेव्हा आपण बोलतोय तर तेव्हा तुम्ही तुमचं न्यूट्रिशन समजून घेतलं पाहिजे आधी. आणि तू जे म्हणतोयस ना की हल्ली आता अवेअरनेस वाढलंय, असं मी म्हणेन नाही वाढलंय. घरात ती आई, वडील, मूल सगळ्यांची वजनं वाढलेली आहेत. सगळे फिजिकल ॲक्टिव्हिटी जर म्हणले, म्हणजे नावाला स्मार्टवॉच प्रत्येकाने लावलंय, पण त्याचे ते गोल्स मीट होत आहेत की नाही हे बघत नाही आहेत आई बाबा. तर जेव्हा जोपर्यंत ॲज आई बाबा किंवा ॲज अ पेरेंट
मी जोवर माझ्या मुलाला हे दाखवत नाहीये की मी जे हे खातीये हे मी कशासाठी खातीये, व्हॉट एम आय गेटिंग फ्रॉम दिस फूड दॅट आय एम इटिंग, की म्हणजे मी जे अंड खातीये किंवा मी जे पनीर खातीये किंवा मी जे भाजी खातीये त्याच्याने मला काय मिळणार आहे, काय होणार आहे, मला त्याचं माझं आरोग्य जपायला कशी मदत होणार आहे, हा अप्रोच, हा ॲटिट्यूड घरात असला पाहिजे, आईवडिलांमध्ये स्वतः असला पाहिजे. आईवडिलांनी स्वतः फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा व्यायाम हा आपल्या लाईफस्टाईलचा भाग म्हणून केला पाहिजे, कॅलरीज किंवा वजन कमी करायला म्हणून नाही. जेव्हा तुम्ही ते करायला लागाल तरच तुमचं मूल शिकणार आहे की नाही व्यायाम हा नॉर्मल भाग आहे. व्यायाम हा सगळ्यांनी करायचा असतो इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर बॉडी वेट. हे जेव्हा तुम्ही दाखवाल, कारण मुलांना ना सांगण्यापेक्षा आपण जे दाखवतो करतो त्याच्यातनं जास्त शिकत असतात की नाही मुलं. आईवडिलांनी साध्या साध्या गोष्टी बदलायला पाहिजेत. मी एक स्वतःला सवय लावून घेतली आहे की आता मी पुण्यात राहतो, त्यामुळे इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे नावाच्या गोष्टींची जरा वानवा आहे. त्यामुळे लोकांना स्वतःच्या गाड्या घ्याव्या लागतात, 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे. मी स्वतःला असा नियम घालून घेतलाय की मला जिथे कुठं, आता आपण गुगल मॅप लावून प्रत्येक ठिकाणी जातो, मला जिथे कुठं जायचंय त्या जागेच्या 1 किलोमीटर जवळ मी आलो की मला जे पहिलं पार्किंग दिसतं तिथे मी गाडी लावून टाकतो आणि पुढचं अंतर चालत जातो. आत्ता सुद्धा माझी गाडी ही अमुक तमुक स्टुडिओच्या पेक्षा चांदणी चौकाच्या जास्त जवळ उभी आहे. पण मला वेळेची शिस्त आहे, त्यामुळे मी वेळेच्या आधी पोहोचतो. बहुतेक लोक तिथे पोहोचतात आणि मग पार्किंग शोधायला सुरुवात करतात. पण त्यामुळे माझं 1 किलोमीटर चालणं हे आपोआप होऊन जातं. त्यामुळे मी मुख्य रस्त्याच्या पलीकडे लावली आहे, त्याच्यामुळे ते मधले 4 चौक ओलांडून ट्रॅफिक जॅम करणे आणि तिथल्या ट्रॅफिकमध्ये कॉन्ट्रीब्युशन करणे हे मी आज करत नाहीये. तर हे आई वडिलांनी मुलांना सुद्धा दाखवायला पाहिजे की आपण इथे गाडी लावूया, आपण चालत जाऊया, आपण जवळच आलेलो आहोत, हे चांगलं पार्किंग दिसतंय. तिथेच जाऊन मला डायरेक्ट, म्हणजे जे रायगडावर होतं की अशी बाजारपेठ बनवली होती की घोड्यांवरनं डायरेक्ट शॉपिंग करता येत होतं. त्या आपण नाही ना महाराजांचे शिलेदार. तर हा जो भाग आहे, इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत की मी जर दुसऱ्या मजल्यावर राहतोय तर मी जिन्याने चढतो, मी नाही लिफ्ट घेत. मला जर कोपऱ्यावर वाण सामान आणायला जायचं आहे तर मला काय करायचं, 2 व्हीलर मी हातात पिशव्या घेऊन चालत नाही का जाऊ शकत. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्याचा काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. की माझं जर क्लिनिक मेट्रोपासनं 800 मीटरवर आहे तर मी मेट्रोवरून 800 मीटर चालतो येतो ना, मग त्याच्यासाठी मी परत रिक्षा वापरायची का वेगळी. हा जो ओव्हरऑल मुवमेंट कल्चर आहे हे घरामध्ये मुलांना दिसणं गरजेचं आहे की हे आपण करतो आहोत, आपले आईवडील करता आहेत, हे प्रमोट होत आहे घरामध्ये. कोपऱ्यावर जायला आम्ही गाडी नाही नेत. हा जो साधा भाग आहे हे काहीतरी मुलांना दिसणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा की वयानुसार खाण्यापिण्याचे पॅरामीटर्स बदलतात. 8 वर्षाच्या मुलासाठी जे हेल्दी आहे ते 15 वर्षाच्या मुलासाठी नसू शकतं. 15 वाल्याचे नियम 30ला लागू पडत नाही, 30चे 60ला लागू पडत नाही. त्याच्यामुळे सब घोडे 12%, प्रत्येकाने कॅलरीज कमी करा आणि कमी कॅलरीज खा, हा मूर्खपणा आहे. जसं आत्ता तुम्ही सांगितलं की कॅलरीज कुठून येत आहेत, गुड कॅलरीज आणि बॅड कॅलरीज ह्याच्यातही तो फरक करणं गरजेचं आहे. मुठभर साखर खाण्यामध्ये कदाचित फक्त 100 कॅलरीज असतील, पण त्या अख्खं चिकन लेग खाण्यापेक्षा जास्त धोकादायक आहेत. हा जो भाग आहे त्याच्यातला, हे जे तारतम्य आहे हे पुन्हा वागण्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये, आहारामध्ये येणं गरजेचं आहे. मला आत्ता आणि बोलताना असं जाणवतं की खाण्याकडे ना आपण कायम एकाच पर्स्पेक्टिव्हने पाहिले, ते म्हणजे चव. म्हणजे चव सोडून खाण्याकडे आपण काही बघतच नाही. म्हणजे मला ज्या वेळेस एखादी गोष्ट नाही आवडत तर ती नाही आवडत याचं कारण फक्त चव आहे हेच असतं. म्हणजे आता मी अमिताकडेच जातोय आणि माझे पण काही डायजेशनचे इश्यूज होते म्हणून, तर मला मी गोष्टी बघताना असं जाणवतं की अच्छा मला ही गोष्ट नाही आवडत कारण ती मला चवीला नाही आवडत, किंवा मला ही खायची आहे जरी मला शरीराला त्रास होतो आहे कारण ती मला चवीला आवडते म्हणून खायची आहे. तर मी कधी हे पॅरामीटर नाही लावत की माझ्या शरीराला ते पचतंय का. निम्मे फूड चॅनल्स बघणं, त्याच्यातले सर्व रील्स हे कशाबद्दल असतात की कुठलाही एक खाद्यपदार्थ घ्यायचा, हा
तो चण्याच्या पिठात बुचकळायचा, हो. मग तो पावात गुंडाळायचा, मग ते परत चण्याच्या पिठात बुचकळायचं, ते तळून काढायचं घाणेरड्या तेलामध्ये आणि त्याच्यावर मस्टर्ड सॉस टाकायचं, त्याच्यावर चीज टाकायचं, हा बरोबर, त्याच्यावर चीजवर अजून किसून टाकायचं, मग त्याच्यावर चाट मसाला टाकायचा, मग त्याचे कापून 4 भाग करायचे, त्याच्यावर परत चीज किसायचं आणि हे तुमच्या हातात द्यायचं. 90% खाद्यपदार्थांचे रील हे या रेसिपीचे आहेत. हो. हे आपण काय खातोय, न्यूट्रिशनली हे आपण हे काय category करतोय आहे. आपण, म्हणजे या बॅड कॅलरीज नाही आहेत का, तर हे शेण आहे, ही माती आहे जी आपण खातोय ती, हे अन्न नाहीये, हे विष आहे. माझ्या घरी केलेला स्वयंपाक मी खात नाहीये, तो उद्या रिसायकलिंग मध्ये जातो आहे आणि मी हे बाहेर येऊन खातोय आणि घरी जाऊन सांगतो माझं ना सध्या जरा डाएट आहे, मला भूक नाहीये. हाय जे काहीतरी हा वेडेपणा झाला. मी जेव्हा बघतो की रस्त्यावर लोक, जर तुमच्याकडे पैसे नाही आहेत की 2 रुपयाला मिळणारी भेळ एवढंच तुम्हाला दिवसाला अन्न अवेलेबल आहे, तर तुम्ही ती तिथे उभं राहून खाणं मी समजू शकतो. पण ज्या व्यक्तीच्या खिशात पुरेसे पैसे आहेत ते फक्त चवीसाठी हे जेव्हा रस्त्यावर उभं राहून प्लेटमध्ये घेऊन चमच्यानी शेण खात असतात, तेव्हा ते फक्त माझ्यासारख्या डॉक्टरला जास्त मोठी गाडी घेता यावी याची EMI भरत असतात. चालू ठेवा. फिजिशियन, न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन्स, कार्डिओलॉजिस्ट, व्हॅस्क्युलर सर्जन्स, आम्ही सगळे तुमच्या या भेळपुरीच्या पैशावर मोठ्या मोठ्या गाड्या घेणार आहोत, मोठ्या मोठ्या घरामध्ये राहणार आहोत. चालू ठेवा. सरांनी असे खाड मारलेत आता. एक ॲक्च्युली लक्षात घ्यायचं म्हणजे की खूप वेळा असं होतं ना की आपला एक हल्ली ॲटिट्यूड असा झाला आहे की मला जर काहीतरी छान करायचं आहे, म्हणजे काय, मला बोर होतं आहे, चल काहीतरी करूया, म्हणजे काय करायचं, तर जाऊन काहीतरी असं हो, भयंकर हो. कॅलरी रिच खायचं किंवा दारू प्यायची. छान काही मज्जा. म्हणजे मी माझ्या सगळ्या पेशंट्सना नेहमी हा चॅलेंज देते की चला आता वीकेंड आला आहे, नाव वी विल फाइंड समथिंग की जे तुम्ही नॉन फूड, नॉन अल्कोहोल रिलेटेड फन हा शोधायचा आहे तुम्ही तुमच्यासाठी. आणि प्रॉब्ली नॉन स्क्रीन रिलेटेड. नॉन स्क्रीन आता कारण स्क्रीनशी पण असोसिएटेड बरोबर फूड येतंच, नेटफ्लिक्स पण पॉपकॉर्न दाखवतंच तुम्हाला असं. तर त्यामुळे तरी एक वेळ मी म्हणेन की नुसतं स्क्रीन बघणार असाल तरी चालेल, पण जर ते असोसिएटेड असेल तर नको बाबा असं. पण फाइंड दॅट फन. कारण तुम्ही जेव्हा फूडकडे ॲज अ जॉय, ॲज अन कम्फर्ट असं जेव्हा जायला लागता, तर तेव्हा आज माझ्याकडे येणाऱ्या 50% बायकां ह्या स्ट्रेस इटिंग, इमोशनल इटिंग करत असतात, अडल्ट्स म्हणजे. आणि इवन स्पीकिंग ऑफ बुलिमिया किंवा असं, पण त्याच्यात दुसरा प्रॉब्लेम हा येतो की तुमचं वजन बदलत नाही आहे. तुम्ही जे करताय इज यू आर डुईंग इट फॉर कीपिंग, मेंटेनिंग द वेट. खूप बदल नाही होत बुलिमियामध्ये असं. आणि त्यामुळे म्हणजे व्हेन आय वॉज रिडिंग अप फॉर दिस आय फाउंड आउट. आता लेडी डायनाबद्दल माहिती होतं मला. लेडी डायना खूप म्हणजे फेमसली बुलिमिक पेशंट होती की तिने खूप वर्ष तिला बुलिमिया होत होता. पण आत्ताच्या ह्याच्यात टेलर स्विफ्ट, एड शीरन यांना पण बुलिमिया आहे. टेलर स्विफ्टनी 4 वर्ष आधी तिची थेरपी म्हणजे नाव शी डिक्लेअर्ड की आय एम आउट ऑफ एन इटिंग डिसऑर्डर. आणि जर त्यांना पण म्हणजे लाईक ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या स्क्रीनवर किंवा एवढ्या लोकांसमोर असता तेव्हा तुमच्यावर जास्त लक्ष असतं सगळ्यांचं, तर तसं होतं हे साहजिक आहे. पण एक लक्षात घ्या की आपली मुलगी जी आहे ती स्वतः टेलर स्विफ्ट शोधतीये, मग ती पण तिच्यासारखाच व्हायचा प्रयत्न करतीये. मग ते तुम्ही काय तिला सांगणार आहात, काय तुम्ही घरात कशाकडे लक्ष देताय. आणि जसं मी म्हटलं तसं की इफ आय हॅव सीन माय मदर, इफ आय हॅव सीन माय फादर गोईंग टू फूड, की म्हणजे बरं छान वाटायला म्हणून मग आपण काहीतरी खाऊया, हीच जर तुम्हाला सवय लागली तर तुम्ही तीच पुढे मोठेपणी पण कॅरी करणार आहात. मला आणखीन एक असं विचारायचं आहे की आता आपण इटिंग डिसऑर्डर्स बद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते फक्त कमी खाणं याच्याशी रिलेटेड आहे का? म्हणजे जर जास्त खाणं म्हणजे बिंज इटिंग होणं किंवा इमोशनल इटिंग आता आपण मेन्शन केलं, तर ते सुद्धा इटिंग डिसऑर्डर्स आहेत का? इटिंग डिसऑर्डर कॅटेगरीमध्ये ते जात नाही. ओके. पण इटिंग डिसऑर्डर असलेल्या लोकांमध्ये या गोष्टी खूपदा दिसतात. होतात. ओके. कॅलरिक रिस्ट्रिक्शन हा इटिंग डिसऑर्डरचा खरा गाभा आहे. त्याच्यात काही आजारांमध्ये बिंज इटिंग असू शकते की बसल्या बसल्या खूप जास्त खाऊन जातात आणि मग त्याच्याबद्दल भयंकर वाटत राहतं. सर्वात सोपा उपाय कुठला?
इटिंग डिसऑर्डर ओळखायचा की त्या व्यक्तीला विचारायचं, तू काय जेवलाच नाही विचारायचं, किती कॅलरीज खाल्ल्या. ओ इटिंग डिसऑर्डरवाल्या माणसाला आकडा माहिती असतो, हम्म. तो तुम्हाला नंबर सांगतो. ओ Calorie नॉर्मल obsessed. माणूस नंबर सांगत नाही. हम्म. आईने वाढलेली पोळी खाताना पोळी बघू बरं, हां इतकी आहे, हम्म. म्हणजे हे 100 कॅलरीज, त्याच्यावर 1 चमचा तूप लावला त्याच्या इतक्या कॅलरीज, हम्म. आणि मी ती या भाजीबरोबर खाल्ली त्या भाजीच्या इतक्या कॅलरीज. हा विचार नॉर्मल माणूस करत नाही. हम्म, हम्म. हे विचार फक्त इटिंग डिसऑर्डरच्या लेवलला येतात. नॉर्मल माणूस फक्त नाही बरं का, रोज 4 पोळ्या खातो, आज जरा मटण छान होतं, जरा 2 जास्त गेल्या, हो. एवढाच विचार करतो, ह्याच्या पलीकडे जात नाही. आकडे जेव्हा तुमच्या डोक्यात यायला लागतात तेव्हा तुम्ही डिसऑर्डरच्या दिशेने चाललेले आहात. हम्म, हम्म, हम्म. अन्नाच्या जागी तुम्हाला पदार्थांच्या ऐवजी जेव्हा आकडे दिसतात तेव्हा काहीतरी घोळ झालेला आहे, हो. मेंदूतला केमिकल लोचा झालेला आहे, हे ओळखून चला. ओके, आता ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय आपण. तर याच्यावरती सोल्युशन काय? म्हणजे जर मला दिसतं आहे माझ्या आजूबाजूला माझा भाऊ, माझी बहीण किंवा माझ्या घरातलं कोणीतरी किंवा मी स्वतः असं काहीतरी डिसऑर्डर्ड पद्धतीनं खाण्याकडे बघायला लागलोय किंवा खायला लागलोय, किंवा मला फक्त कॅलरीचे आकडेच दिसायला लागलेत, मला पोळी 200 कॅलरीची आणि हेच असं दिसायला लागलंय, तर काय केलं पाहिजे? मला वाटतं की जर या लेव्हलला ते पोहोचलं असेल, कारण हा एक्स्ट्रीम एंड आहे, ओके ओके 100रातला 1 माणूस त्या लेव्हलला पोहोचणार ओके. आहे, तर तिथे तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं याच्याशिवाय मला तरी पर्याय दिसत नाही. ऍब्सोल्युटली. तिथे न पोहोचलेले जे 99 लोक आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल त्याबद्दल हो बोलतोय, हो कारण आजाराबद्दल तर ट्रीटमेंट आहेतच. हो म्हणजे तुम्ही जी भेळपुरी खाऊन माझ्या मर्सिडीजचे EMI भरता आहात, तुम्ही 10 रुपये भेळपुरीवाल्याला देत नाही आहात, तुम्ही डॉक्टर शुक्लंच्या मर्सिडीजचा EMI भरता आहात, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि माझ्या मते हा एक सिंपल मेसेज आहे की भान ठेवा, हम्म, की म्हणजे आता हे खरं तर कदाचित फार ओल्ड फॅशन वाटेल, पण आता माझ्या दाढीचे केस पांढरे झाले त्याच्यामुळे कदाचित लोक मला बूमर म्हणून राईट ऑफ करायलाही तयार होतील. पण अन्नाबरोबर काहीतरी एक संस्कार होता की मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार. हे म्हटलेल्या जनरेशनमधला मी माणूस आहे की मी हे कशासाठी खातोय. मला खरंच भूक लागली म्हणून खातोय, का माझी खायची वेळ झाली म्हणून खातोय, का मला तो पुडा समोर दिसला आणि दुसरं काही करायला नाही म्हणून मी खातोय, का मी बसून जेव्हा NCIS किंवा काय जे काय माती मसण दगड बघत असतो तेव्हा माझ्या हातामध्ये मला बाऊल लागतोय म्हणून मी खातोय. मी मित्रांबरोबर बाहेर चाललो आहे, आम्ही बाहेर जाऊन खातो म्हणून मी अर्ध्या तासापूर्वी जेवण झालेलं असतानाही पुन्हा खातोय का? किंवा मी जर खात नाहीये तर मी का खात नाहीये? मला ते आकडे दिसत आहेत म्हणून मी ते खात नाहीये का? माझं आता पोट भरलेलं आहे म्हणून मला नाही खायचंय, किंवा मी 2 तासापूर्वीच खाल्लेलं आहे, मला गरज नाही आता खायची, माझं वाढीचं वय राहिलेलं नाहीये. हम्म, हम्म. हे कुठेतरी अन्नाबद्दलचं भान येणं गरजेचं आहे. काय आहे, गाडी चालवताना समोर स्पीडोमीटर असतो, ते RPM मीटर असतं, समोर गुगल मॅप असतो, माझं काय चाललंय हे मला कळत असतं. खाताना असले कुठले इंडिकेटर्स दिसत नाहीत. त्याच्यामुळे जागृतपणे खाणे, हम्म. विमनस्क अवस्थेत खात राहणे हे बंद करायला पाहिजे. विमनस्क अवस्थेत उपाशी राहणं हेही बंद करायला पाहिजे. जागृत अवस्थेने खाणं गरजेचं आहे. तर तो जर जागृतपणा आपण ठेवला की विचारामध्ये, आचारामध्ये, भावनेमध्ये, तर हे होऊ शकेल. आणि माझ्या बोलण्याने मी इतरांच्या अंगावर कचरा फेकतो आहे का? हो. तर माझा कचरा माझ्या मनात, इम्पॉर्टंट. आपला कचरा आपणच जिरवावा. आणि ॲक्च्युली सर म्हणाले इटिंग डिसऑर्डरसाठी आहेत, क्लिनिशियन्स आहेत, पण मला ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मला डिसऑर्डर्ड इटिंग जे आहे की म्हणजे आज कसं होतं बघ ना, हल्ली माझ्याकडे पेशंट्स येतात जे किंवा हा प्रकार आपण बघतो, हायपोथायरॉइडिझम झाला आहे किंवा वजन वाढलं आहे खूप म्हणून हायपोथायरॉइडिझम झाला आहे, म्हणून तुम्ही असे क्रॅश डायटिंग करायला लागलात, विच इज डिसऑर्डर्ड इटिंग. आणि मग हे डिसऑर्डर्ड इटिंग करून, क्रॅश डायटिंग करून ते केल्यामुळे तुम्हाला 16व्या वर्षी आर्थरायटिसची भेट मिळाली. हा प्रकार होतोय हम्म, हम्म. की तुम्ही वाईल यू आर ट्राईंग टू लूज वेट, तुम्ही ते कुठल्या पद्धतीनं वजन कमी करताय. किंवा पहिली गोष्ट म्हणजे जसं सर म्हणाले तसं भान ठेवा, तुमच्या हेल्थकडे भान ठेवा पहिल्यापासून, लहानपणापासून अगदी. तर म्हणजे तुम्ही वजन तेवढं वाढू नका देऊ, पण जर वाढलंच आहे तर ते कुठल्या पद्धतीनं तुम्ही कमी करणार आहात, आई असो की मुलगी असो, हम्म. दोघींनीही याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण नाही तर त्याचं इव्हेंच्युअली इटिंग डिसऑर्डर जरी त्याची नाही झाली तरी दुसरे काहीतरी डिसऑर्डर तर तुम्ही घेऊन जालच त्याच्यातनं, हो. फ्री गिफ्ट म्हणून, हो. अनफॉर्च्युनेटली. तर त्याच्याकडे लक्ष ठेवायला हवं.
आणखीन एक म्हणजे खाण्याच्या बाबतीतली गोष्ट ती म्हणजे बऱ्याचदा ना, म्हणजे मी पण एका पॉइंटला त्या ठिकाणी होतो की टेन्शन आलं किंवा सतत खाल्लं जाणं, म्हणजे मला काही सुचलं नाही की मी खायचं. म्हणजे घरी आहे, घरी कुणीच नाहीये, मला टीव्ही बघायचा आहे, तर मग काहीतरी आधी पहिल्यांदा म्हणजे काय बघायचं हे ठरवण्याआधी माझ्या हातात 4 गोष्टी समोर असायच्या आणि मग त्यातनं काय निवडायचं, आणि हे आधी खाण्याचं ठरलेलं असायचं आणि नंतर काय बघायचं हे ठरलं जातं. तर ते स्ट्रेस इटिंग वरती आपण थोडं बोलू शकतो, कारण मेजरली लोकांचा ज्यांची वजनं वाढलेली असतात त्यांच्यामध्ये मला असं वाटतं फार कॉमन हे असू शकेल. आपण जेव्हा काही पण खातो ना, तर तेव्हा आपल्याला त्याच्यातनं हॅपी हॉर्मोन्स म्हणजे इवन सेरोटोनिन, डोपामिन असे मिळत असतात. आपल्याला का छान वाटतं काही खाऊन किंवा आईस्क्रीम खाऊन मला मज्जा का वाटली, जर मला ते आवडतंय तर बिकॉज इट इज लाईक रिलीजिंग द सेरोटोनिन ऑर द डोपामिन्स इन माय ब्रेन. तर ते जेव्हा त्याला हे वाढतो, जेव्हा वेन यू स्टार्ट, म्हणजे तुला ॲक्च्युली जर मला थेरपीची गरज आहे किंवा ॲक्च्युली माझं मन मोकळं करायची गरज आहे, पण कुणी व्यक्ती समोर नाही आहे, मग आता मन मोकळं नाही करता येते, तर मग मी कुठून तरी ह्याच्यातनं मला बाहेर पडायचं आहे. मग मी हॅपीनेस शोधतेय. मग ते हॅपीनेस जर मला माझ्या आईस्क्रीममधनं, बिर्याणीमधनं, चिप्समधनं मिळतंय, तर मग त्याकडे जेव्हा जायला लागतो आपण, तर दॅट शुड ॲक्च्युली बी लाल झेंडा, रेड फ्लॅग जसं आपण म्हणतोय सारखं, की मी जर माझ्या जे काही मी खातीये, एखाद दोनदा चल आज मजा म्हणून खाऊ तुम्ही, किंवा पाणीपुरी आज खाऊया, खूप दिवसात नाही खाल्ली आहे म्हणून खाताय, तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मला कधीही एकटेपणा जाणवायला लागला, मला कधी कोणाची आठवण यायला लागली, मला वाईट वाटतंय पण मला कोणाशी बोलता येत नाही आहे, आय एम फीलिंग व्हेरी लो, मग चल मग आता काय करूया, आता काहीतरी खाऊया, हे व्हायला लागतं, तेव्हा प्रॉब्लेम्स येतात. तर मी ॲज अ क्लिनिशियन मी लोकांना नेहमी सांगते की तुम्हाला जर असं काही खावंसं वाटतंय, तर आधी स्वतःला विचारा. एक तर पहिली गोष्ट की तुम्हाला खरंच भूक आहे का. जर भूक नसेल तर जाऊन झाडात पाणी घाला, कपडे आवरा, जरा घराबाहेर पडा, ओपन एअरमध्ये एक नुसती चक्कर मारून आला तरी तुमचं तेव्हाचं जे ट्रिगर होतं की मला हे आता जाऊन काहीतरी खायचं ते जाणार आहे, असं करा. आणि जे असोसिएशन्स असतात की आता आपण टी व्ही बघणार आहे, आज आता मी नेटफ्लिक्स बिंजिंग करणार आहे, तर त्याबरोबर मी डाएटरी म्हणजे फूड बिंज पण करायला हवं आहे, मी तेही खायला हवं आहे. तर तसं जे असोसिएशन जर तुम्हाला दिसतायत आपण असं करतोय, तर ते बंद करा. तो प्रकार, कुठल्याही प्रकारचं बिंज हे कधीही हेल्दी नसतं ऑफ एनिथिंग. म्हणजे ते फूडचं असो का नेटफ्लिक्सचं असो का इंस्टाग्रामच्या रील्सचं असो, बिंजिंग इज अनहेल्दी, हे लक्षात ठेवा. मी फारच जुनाट विचार सांगतोय सगळे, पण काय करणार आता, माझ्यावरती जबाबदारी येऊन पडली आहे. एकटा माणूस बसून खातो आहे, याच्यात काहीतरी गडबड आहे. अन्न हा सामाजिक संस्कार आहे, त्याच्यामुळे अगदी नाईलाज आहे, तुम्ही तुमच्या घरापासून 500 किलोमीटरवर इकडे जॉबसाठी राहता आहात, स्वतः करून खाता आहात, ही गोष्ट वेगळी आहे. पण नॉर्मली जे दिवसातनं 2दा किंवा 3दा खाणं अपेक्षित आहे, ते लोकांबरोबर खाणं अपेक्षित आहे. लहानपणचा आपला सर्वात अन्नाचा आनंदी अनुभव कुठला आहे, की शाळेमध्ये मुलं डबा एकत्र खात आहेत, वाटावाटी करतायत. त्याच्यामुळे खाण्याचं भान राहतं, कारण 5 मिनिटामध्ये तुम्ही किती खाऊ शकता, ह्याला तुम्ही एकटे असताना खाणं आणि 10 लोकांबरोबर खाणं, ह्याच्यात फरक असतो. इतर लोक आपल्याला खाताना बघता आहेत म्हटल्यावर आपल्या खाण्यावर आणि काय खातो आहे याच्यावर नॅचरल ब्रेक लागतो. जसं एकटा माणूस बघून काय वाटेल ती पॉर्नोग्राफी बघेल, तसं हे फूड पॉर्न झालेलं आहे, की आपण काय कन्झ्युम करतो आहोत. हे मी खरंच 4 चौकात बसून खाईन का, माझी आई, बायको, मुलं, बाप, मित्र जर समोर असतील, बॉस समोर असेल, तर मी एक्झॅक्टली हे असं खाईन का, आणि जर मी नाही खाणार तर ह्याच्यात काहीतरी चुकतंय माझं. त्याच्यामुळे शक्यतो एकटं खाऊ नये. जर तुम्हाला देवाच्या दयेने कुटुंब असेल, मित्र असतील, घोळका असेल, तर त्या घोळक्याबरोबर खा, म्हणजे आपोआप बरे राहाल. गच्च बंद केलेली दारं, एकट्या माणसाने टीव्ही पुढे बसून चालवलेलं आयुष्य, ह्याच्यात काहीतरी घोळ आहे बॉस. ऑफिसमध्ये जरी असाल तरी बाजूच्या 4 लोकांना बोलवा, कुणीतरी डबा न आणणारा असेल त्याला तुमचा डबा थोडा खाऊ घाला,